नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर. इचलकरंजी महानगरपालिकेत ओबीसी प्रवर्गाला संधी आहे. राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले असून नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराचा पहिला महापौर ओबीसी प्रवर्गातूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इचलकरंजी ही वस्त्रोद्योगाची राजधानी म्हणून ओळखली जाणारी औद्योगिक नगरी असून आता महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महापौर पदासाठी निवड होणार आहे. या ऐतिहासिक क्षणात शहराचा पहिला महापौर कोण होणार याकडे सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ओबीसी पुरुष गटातून इच्छुकांची नावे चर्चेत. महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने ओबीसी पुरुष गटातून अनेक प्रबळ दावेदारांची नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये अभिषेक वाळवेकर, तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे, सतीश मुळीक, सुशांत कलागते, प्रदीप धुत्रे, नितेश उर्फ गोट्या पवार यांच्या नावांची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. हे सर्व नेते विविध राजकीय पक्षांत कार्यरत असून संघटनात्मक बांधणी, सामाजिक संपर्क आणि अनुभवाच्या जोरावर महापौर पदासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ओबीसी महिला गटालाही संधीची शक्यता असून त्यामध्ये रूपा बुगड, ध्रुवती दळवाई, सपना भिसे यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जात आहे. महिलांना नेतृत्वाची संधी देण्याच्या दृष्टीने काही पक्ष महिला उमेदवारालाही प्राधान्य देऊ शकतात, अशी ही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. पक्षीय समीकरणे निर्णायक ठरणार. महापौर पदासाठी अंतिम उमेदवार कोण ठरणार हे आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल, युती आघाडीची गणिते आणि नगरसेवकांच्या संख्येवर अवलंबून राहणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्थानिक आघाड्या यांच्यात जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकूणच ओबीसी प्रवर्गाला मिळालेल्या आरक्षणामुळे इचलकरंजीतील सामाजिक व राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे आणि शहराचा पहिला महापौर कोण होणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काळात उमेदवारी जाहीर होताच इचलकरंजीच्या राजकारणात मोठ्या हालचाली पाहायला मिळणार आहेत. इंडियाचा आवाज न्यूजसाठी संपादक रवींद्र कांबळे. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.